नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पुण्याजवळील एका ठिकाणी म्हणजेच हडशी या ठिकाणी वन डे पिकनिकसाठी जायचा प्लॅन करत आहोत. तर हे ठिकाण पिंपरी चिंचवडपासून 45 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आम्ही दुपारी घरातून निघालो. जवळपास 1 ते 1.5 तासाचा रस्ता आहे पिंपरीमधून. तर तिथे आपल्याला संत दर्शन म्युझियम सोबतच एक हडशीचा ॲडव्हेंचर पार्क आहे, तो देखील पाहायचा आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संत दर्शन जे म्युझियम आहे ना ते बघणार आहोत. तर चला तर सुरू करूयात. आम्ही गाडीने निघालो आणि आता थोड्याच वेळात तिथे पोचल्यानंतर मी तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो. तर इथे पोचल्यानंतर आम्ही गाडी पार्क केली आणि ह्या भोजनालयामध्ये साईचरण भोजनालयामध्ये जेवण केलं. आणि येताना ऊन खूप जाणवलं होतं आम्हाला. सगळ्यांचीच इच्छा होती की वातावरण बदलावं आणि पाऊस पडावा. तर ते आमचं स्वप्न साकार झालं. पाऊस सुरू झाला मस्तपैकी. पावसाचा आम्ही आनंद ह्या हॉटेलमध्ये उभारून घेतला. समोरच आपल्याला म्युझियम दिसतं. तर पाऊस थोडा कमी झाल्यानंतर आम्ही म्युझियममध्ये गेलो तिकीट काढण्यासाठी. तर तिकिटाचे दर वगैरे ते मी सांगतो. तिकीट खिडकी इथे आहे आणि तिकिटाचे दर म्हणाल तर 10 वर्षाखालील मुलांना 100 रुपये प्रति व्यक्ती असं तिकीट आहे आणि 10 वर्षापुढील सर्वांना 200 रुपये तिकीट आहे. तर आम्ही तिकीट काढून हे तिकीट काढून आम्ही आतमध्ये इथून प्रवेश केला. तर इथून हा एंट्रन्स आहे. गणेश कुंभार आर्ट उरुळी कांचन ह्या कलाकाराने हे सगळं बनवलेलं आहे. तर सुरुवातीला त्यांनी अशी मस्त पाण्यात फुलं ठेवलेली आहेत. पाऊस पडत असल्यामुळे वातावरण खूप छान होतं. तर हा एंट्रन्सचा भाग आहे. हे जे रंग दिसत आहेत हे सगळे नॅचरल कलर्स आहेत आणि पूर्ण एंट्रन्सच्या ठिकाणी त्यांनी हे असं डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. हा पूर्ण एंट्रन्सचा भाग आहे जिथून तिकीट चेक करून आपल्याला आतमध्ये सोडलं जातं. ह्या सगळ्या मूर्त्या आहेत. तर ही एंट्रन्स जे आहे तर हे सगळं जे गुहेसारखं दिसतं आहे हे ॲक्च्युली एकदम हुबेहूब खरंच दिसतं आहे, पण ते पूर्ण आर्टिफिशियल बनवलेलं आहे. त्यांनी खूप छान पद्धतीने असं बनवलेलं आहे. तर सुरुवातीला आम्हाला एंट्रन्स केल्या हा मस्त गणपती बाप्पाची ही मूर्ती मोठी दिसली. तर दर्शन घेतलं आणि सोबतच त्यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी त्या सराउंडिंगला ते म्युझिक लावून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला तो मस्त असा फील येतो आतमध्ये गेल्यानंतर. ही मस्त गणपती बाप्पाची मूर्ती पाहून आम्ही पुढे निघालो. पुढे जाता त्यांनी असं एक बाहेर पोर्शन ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये वरून पाणी वगैरे सोडलं जातं, पण पाऊस पडत असल्यामुळं कंटिन्यू ते मस्त असं दिसत होतं. तर तिथे ह्या अशा मूर्त्या वगैरे त्यांनी लावलेल्या आहेत. पुढे जाता ही एक मूर्ती दिसली आम्हाला, जी मूर्ती शेतकरी आहे थोडक्यात आणि वाट बघतोय पावसाची असं दिसलं. आणि पुढं हा मोठा सिंह आहे. तर अशा बऱ्याचशा कोरलेल्या मूर्ती आहेत. तर पुढे आम्ही हळूहळू निघालो. हे पूर्ण गुहेसारखं जे दिसतं आहे ते खूप छान बनवलं आहे आणि पूर्ण आर्टिफिशियल आहे ते. तर पाऊस पडत असल्यामुळं वातावरण एकदम नॅचरल वाटत होतं की पाणी वगैरे झिरपतं आहे. पुढे असंच वाट काढत पुढे आम्ही निघालो. हा पूर्ण असा रस्ता आहे की जो पुढे कनेक्ट करतोय. हा रस्ता त्या बाहेर पडला. एक छोटंसं पोर्शन बाहेर केलेलं आहे जे कैलास पर्वत आणि पूर्ण तिथला सीन साकारलेला आहे. तर हे दिसतं आपल्याला बर्फासारखं वगैरे पण त्यांनी करून ठेवलेलं आहे. मस्त अशी शंकर पार्वतीची मूर्ती, नंदी, खूप छान असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे आणि पाऊस पडत असल्यामुळे खूप छान वाटत होतं. तर हा पुढील भाग आम्हाला दिसला. मस्त अशी झाडी, जंगल त्यांनी दाखवलं आहे. सोबतच मागं बॅकग्राऊंडला जंगलाचा आवाज, मोर ओरडत आहेत असे आवाज, खूप छान असं त्यांनी बॅकग्राऊंड ठेवलेलं होतं. तर ते हे पाहिल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटलं आणि एकदम हुबेहूब नॅचरली आहे असं वाटलं. तर तिथे आम्ही 2 मिनटं बसलो. शांत असं एकदम निसर्गरम्य परिसरात बसल्यासारखं वाटलं. पूर्ण आर्टिफिशियल जरी असलं तरी फील एकदम नॅचरल बनवलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही किती छान अशा पद्धतीने मूर्ती वगैरे बनवलेली आहेत त्यांनी. तर हे पूर्ण झाड वगैरे सगळं आर्टिफिशियल आहे. तर तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला पहिला स्टॅच्यू दिसला संत रविदास यांचा. तर त्यांनी जे स्टॅच्यू वगैरे पण जे आहेत ना ते लाईव्ह आहेत. म्हणजे आता तुम्ही बघू शकताय
छान पद्धतीने हा दृश्य दाखवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सगळं एकदम नॅचरल टच आहे प्रत्येक गोष्टीला. आता तिथेच शेजारी ही एक झाडामध्ये बनवलेलं एक जागा आहे, तिथून आपल्याला तो आत्ताचा जंगलाचा व्ह्यू दिसतो, डोली म्हणतात त्याला. तिथून पुढे गेल्यानंतर हे बांबूचं बन असल्यासारखं दिसलं आपल्याला. पूर्ण कडेला दोन्ही बाजूला बांबू ठेवलेले आहेत आणि एकदम असं आपण बांबूच्या वनातून चालतोय की काय हा फील येतोय. तर इथं बघू शकता आपण भक्त पुंडलिक साकारलेलं आहे. ते त्यांच्या आईवडिलांना मांडीवरती घेऊन झोपवत आहेत आणि तेवढ्यातच श्री विठ्ठल त्यांना दर्शन द्यायला येत आहेत. पण ते आईवडिलांची सेवा करण्यात मग्न असल्यामुळे त्यांनी त्यांना वीट दिली उभा राहिला. तर तो पूर्ण हा सीन इथे दिसतोय आपल्याला. बघू शकताय किती डिटेलिंगमध्ये तो साकारलेला आहे. पाहू शकता तिथे भांडी वगैरे त्यांचं घर हुबेहूब दिसतंय. एकदम नॅचरल पद्धतीने पूर्ण हा नजारा साकारलेला आहे. खूप छान असा साकारलेला आहे. तर तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला हा बांबू पण कंटिन्यू दिसतो आणि तिथे गेल्यानंतर हे दिसतं आपल्याला की बाळ नामदेवांचा बालहट्ट कसा होता. म्हणजे देवाला जेव म्हणून जो त्यांनी हे केला होता तो पूर्ण नजारा इथे दाखवला की देव जे आहेत ते जेवायला बसलेले आहेत आणि तो त्यांना आग्रह करतो आहे. तर पूर्ण नॅचरल पद्धतीने हा नजारा इथं दाखवलेला आहे, बघू शकता. डिटेलिंग बघा. त्यानंतर पुढचा जो नजारा आहे तो संत जनाबाई दाखवलेली आहेत. तर संत जनाबाई आणि पांडुरंग जे आहेत ते पूर्ण जात्यावरती पीठ दळत आहेत. सोबत बघू शकता पीठ वगैरे एकदम हुबेहूब त्यांनी दाखवलेलं आहे. डिटेलिंग बघाल तर बघा चुलीमध्ये पण त्यांनी असं आर्टिफिशियली जाळ दाखवलेला आहे जो की खूप दिसायला असं एकदम हुबेहूब दिसतोय. पीठ वगैरे जातं, चेहऱ्यावरचे हावभाव. त्यानंतर हा पुढचा एक नजारा आहे. तुम्ही प्रत्येक जे नजारे आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही डिटेलिंग बघू शकता. एकदम हुबेहूब करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर असे गुहा बनवलेली आहे. गुहामध्ये प्रत्येक ठिकाणी असं वेगळं काहीतरी पूर्ण जो सीन आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथलं पूर्ण नेचरच वेगळं आहे. तर त्यानंतर पुढे आम्ही निघालो. पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे असे पाणी मस्त वाहत वगैरे होतं, त्यामुळे खूप छान असं वातावरण झालं होतं. त्यानंतरचा हा पुढचा नजारा आहे जो बघू शकता. किती डिटेलिंगमध्ये आणि किती त्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स वगैरे बघू शकता चेहऱ्यावरती. आणि त्यांनी काय केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीचं म्युझिक लावून ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला तो पूर्ण नजारा अनुभवता यावा. बघू शकता किती डिटेलिंगमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढे असं त्यांनी लिहिलेलं पण आहे की तुम्ही वाचून जर ते दृश्य बघताय तर तुम्हाला ते हुबेहूब दृश्याची जे फील आहे त्याच्यामागचं ते तुम्हाला जाणवेल. आता इथं बघू शकता लाईव्ह आहे ते, त्या गाढवाच्या तोंडात जे पाणी जातं ते पाणी पण त्यांनी लाईव्ह ठेवलेलं आहे जेणेकरून ते आपल्याला एकदम नॅचरल वाटावं. बघू शकता पूर्ण नॅचरली पाणी पडतं. लाईट कंडिशन्स, ते बांधण्याची पद्धत आणि तिथला मागचा जे म्युझिक वगैरे आहे ते एकदम प्रॉपर दिलेलं आहे त्यांनी. इथे बघू शकताय लाईव्ह बघा, ते मडक्या बनवणाऱ्याचं जे हे चाक आहे ते फिरतंय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स, मागचं बॅकग्राऊंड एकदम रिअलिस्टिक बनवलेलं. हे बघा इथं पाणी पण पडतंय, पाणी घागरेत. त्यानंतर पुढचा हा भाग बनवलेला आहे त्यांनी. परत एकदा जंगलासारखं फील आहे. लाईट्स वगैरे त्या जंगलाला अनुसरून आता ग्रीन लाईट्स वगैरे दिलेले आहेत त्यामुळे एकदम हुबेहूब फील येतं. प्रत्येकाची माहिती तुम्हाला शेजारीच लिहिलेली असल्यामुळे तुम्ही ते वाचून ते अनुभवू शकता. बघू शकता गाय वगैरे किती नॅचरल दाखवली. आणि गायीच्या तोंडाची मूवमेंट पण होते, तुम्ही लाईव्ह बघू शकता. म्हणजे लाईव्ह असल्यासारखं जाणवतं ते. खूप छान असं त्यांनी प्रत्येक ठिकाणी देखावा सादर केलेला आहे. आता ह्या नजाऱ्यात बघा
महाराजांचे जोडे वगैरे खाली उतरवलेले ते पुढं भेटत आहेत, ते एकदम रिअलिस्टिक वाटतं. इथे पण बघा एकदम रिअलिस्टिक आहे पूर्ण फील. इथे बघा संत गजानन महाराज, तो कंदील बघा एकदम, म्हणजे कंदिलामध्ये पण त्यांनी आर्टिफिशियल असा ज्योत दाखवलेली आहे, एकदम तुम्हाला लाईव्ह फील यावं असा. बॅकग्राऊंड त्या हिशोबाने आहे, मस्त असं प्रत्येक ठिकाणचा नजारा सादर केलेला बघू शकता, म्हणजे एकदम नॅचरली दाखवलं. त्यानंतर पुढे आपण गेल्यानंतर श्री स्वामी समर्थ आहेत, त्यांचं पूर्ण असं प्रकट स्थान दाखवलं. एकदम असं नॅचरली वाटतं, पूर्ण जंगल वगैरे, वटवृक्ष जे आहेत त्यांच्या खाली ते बसलेले आहेत, वारुळ वगैरे एकदम बघू शकता. एकदम खूप छान असा नजारा, एकदम आपण हुबेहूब बघतोय की काय असं फील येतो. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर पुढे साईबाबांचं जे लीला होती, त्यांनी अन्न शिजवलेलं ते पण दाखवलं. आता इथे खाली बघू शकताय, म्हणजे ते नॅचरली असल्यासारखं आग दिसते, पण ते पूर्ण आर्टिफिशियल त्यांनी लाईट्सच्या माध्यमातून केलेले. प्रत्येक चेहऱ्यांचे एक्सप्रेशन्स ते उभारलेले, त्या हिशोबाने सगळं एकदम रिअलिस्टिक दिसतं. त्याचनंतर पुढे त्यांच्या लीला, त्या सगळ्या साईबाबांच्या त्या सगळं दाखवलेलं आहे. बॅकग्राऊंड त्या हिशोबाने डिझाईन केलेलं आहे, खूप छान दाखवलं आहे सगळं. इथे बघू शकताय प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, पूर्ण बॅकग्राऊंड एकदम रिअलिस्टिक आहे. साईबाबा बघा एकदम हुबेहूब दिसतात. त्यानंतर इथे बघा आता खूप छान पद्धतीने ते पूर्ण दाखवलेलं आहे त्यांनी. बघा वारकरी पण बघू शकताय, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा तो जो आनंद आहे पांडुरंगाला भेटण्याचा, किंवा जी ओढ आहे ती सगळी सर्व दिसते आपल्याला. खूप सुंदर. त्यानंतर पुढे हा एक पोर्शन डिझाईन केला आहे त्यांनी, पूर्ण असे मूर्ती बघा ना तुम्ही, किती एकदम ॲक्युरसी आहे त्या पूर्ण कोरण्यामध्ये, एकदम छान. वरून पाऊस पडत असल्यामुळे वातावरण एकदम आल्हाददायक होतं. आणि प्रत्येक असं जे दगडांमध्ये ना त्यांनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या डिझाईन करून ठेवलेल्या, खूपच हुबेहूब दिसतात सगळ्या. हे बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी त्यांनी पूर्ण हा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. पूर्ण डिटेलिंगमध्ये आपण बघू शकतो. गुहेतून आपण आता बाहेर पडतो. गुहेतून बाहेर पडल्या हा नजारा दिसला, ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासह गायी वगैरे सगळं दाखवलेलं आहे. तिथं ते खेळत आहेत, उभारलेले आहेत, त्यांचे सवंगडी आहेत. पूर्ण नजारा दाखवलेला, इकडून बघू शकता डिटेल पूर्ण दिसतं. हे बघा त्यांचे सवंगडी श्रीकृष्ण बासरी वाजवत आहेत, सगळ्या गायी वगैरे ते बघतायत. खूप छान असा नजारा आहे हा पण. इथून फिरून आपल्याला पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर ही मोठी साईबाबांची मूर्ती दिसते आपल्याला, खूप मोठी अशी मूर्ती. त्याच्याच पुढे वेगवेगळे जे संत आहेत
आपल्या भारतातले, ते सगळं त्यांनी एका पूर्ण पद्धतीने दाखवलेले आहेत. एका ठिकाणी आहेत सगळे, बघू शकता. खूप सुरेख. त्याच पुढे आपण जाता जाता जसं मगाशी बघितलं तसं भिंतीवरती हे वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प कोरलेले आहेत. बघा, डिटेलिंग बघू शकता. पुढे गेल्यानंतर असं बसण्यासाठी पण त्यांनी किती अट्रॅक्टिव्ह केलेलं आहे. बघा, इथं बसण्यासाठी जागा आहे, इथे बसण्यासाठी जागा आहे कासवाच्या आकारामध्ये. आणि हाच रस्ता पुढे अजून कनेक्ट होतो. हा आत्ता आपण बघितलेली हे सगळी शिल्प. पुढे गेल्यानंतर श्रीकृष्णाची आणि राधाची ही मूर्ती खूप सुरेख बनवलेली आहे, बघू शकता. एकदम नॅचरल आहे. त्यानंतर पुढे हे बघा, बॅकग्राऊंड बघू शकता, म्हणजे एकदम जंगलाचा फील आहे. झाडं वगैरे पूर्ण प्रॉपर बनवलेलं आहे. आणि त्यात हे सगळ्या बऱ्यापैकी लाईव्ह असल्यामुळं अजून फील खूप छान येतो. आता इथं बघू शकता, हत्तीचे कान हलत आहेत, एकदम छान दिसतं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर हे अशी गुहा टाईप बनवलेलं आहे. पूर्ण आर्टिफिशियल आहे. इथे एक धबधबा असतो, पण त्या दिवशी बंद होता, आम्ही गेलो त्या दिवशी. पाऊस पडत असल्यामुळे मे बी बंद असेल. हा म्युझियमचा बाहेरचा व्ह्यू आहे. इथे लहान मुलांसाठी छोटे छोटे जे कार्टून कॅरेक्टर्स वगैरे आहेत त्यांच्या मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने ठेवलेल्या आहेत त्या. आणि बघू शकताय बाहेरचा परिसर पण खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह आहे. इथे असं बसायला वेगवेगळ्या पद्धतीचे शेप्समध्ये बाकडे वगैरे पण केलेले आहेत. बाहेर ही महाराजांची मूर्ती पण खूप सुरेख कोरलेली आहे. तर हा संत दर्शनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये कळवा. पुढचा व्हिडिओ आपला ॲडव्हेंचर पार्कचा येईल, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.